बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे। त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे। सलाईन लावून घेत उपोषण करण्याला अर्थ नाही, समाजानेही उपोषण सोडण्याचा हट्ट धरला आहे। आरक्षणासोबतच आम्हाला तुम्हीही हवे आहात असंही त्यांचं म्हणणं आहे, असं जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करताना म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 5व्या दिवशी उपोषण मागे घेतलं। समाज बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं। मी माझ्या मनातून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। सलाईन घेऊन शरीराला काही होत नाही, असं आंदोलन करण्याला काहीही अर्थ नाही। शंभूराज देसाई यांनी 2 महिन्याचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत। सरकार अमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात। मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो। रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही, त्यांनी मला सलाईन लावलं। सलाईनवर पडून न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे। तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदारसंघाची तयारी करेन, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर अक्षरशः एकेरी भाषेत हल्ला चढवला आहे। तू कुणालाही पाडण्याचा ठेका घेतला आहे का? हिम्मत असेल तर 288 उमेदवार उभे कर, असंही ते म्हणालेत। यावेळी त्यांनी जरांगेंना मराठा समाजातून मिळणारा पाठिंबा कमी झाल्याचा दावाही केला। लाड यांच्या टीकेमुळे जरांगे आणि भाजपातील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी आपल्या बेमुदत उपोषणाला स्थगिती दिली। या घटनाक्रमानंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला। ते म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना मिळणारा पाठिंबा आता कमी झाला आहे, ही बाब त्यांच्याही लक्षात आली आहे। त्यांचे नाटक लोकांच्या समोर येत आहे। भरकटलेले जरांगे आमच्यावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाहक टीका करत आहेत, पण ते सर्व कुणाची सुपारी घेऊन करत आहेत हे जनतेला समजलं आहे। प्रसाद लाड म्हणाले की काय ठेका घेतला आहे का? याला पाडणार त्याला निवडून आणायचं, एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावं, निवडणूक लढवावी आणि आपले 288 उमेदवार उभे करावेत, असंही आव्हान प्रसाद लाड यांनी दिलं आहे। मराठा आंदोलनासाठी त्यांनी लढावं, त्यांच्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि राहील, असंही प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे। अमित शहा यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर केलेली टीका अगदी योग्य आहे। मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारच्या काळातच आरक्षण देण्यात आलं, मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही, असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला। आता देखील महायुतीचे सरकार आहे, त्यानंतरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा झाला। तो कायदा अजूनही टिकलेला आहे। न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नसल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे। मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शंभूराज देसाई पत्रकारांशी संवाद साधला। मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेणार आहेत याची कोणालाही कल्पना नव्हती, मात्र असं असताना देखील मराठा आरक्षणासाठी आमची कारवाई आधीच सुरू झाली होती। या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांच्या प्रत्येक मागणीवर आढावा घेतला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली। आज झालेल्या बैठकीत मुद्देसूद चर्चा झाली। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी संदर्भात काय कारवाई केली, हैदराबाद गॅजेट संदर्भात कारवाई केली, पोलिसांमधील खटले मागे घेण्यासाठी काय कारवाई झाली, शिंदे समितीला मुदतवाढ देण्यासंदर्भात कारवाई करण्यात आली का, या संदर्भात देखील आढावा घेतला। हे सर्व मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम देण्याच्या आधीच झालं होतं, त्यामुळे राज्य सरकारचे काम हे सुरू असल्याचा दावा देसाई यांनी केला। मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या प्रत्येक आश्वासनावर कारवाई सुरू असल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला। कोणताही वेळ वाया न जाता त्यांना दिलेल्या शब्दानुसार काम सुरू असल्याचंही मंत्री देसाई यांनी म्हटलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। त्यांच्या या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते। या नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आलेली नाही, मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे।
आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीमधील जागा वाटप, निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय काय रणनीती हवी याबाबत अजित पवार, अमित शहा यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभेत बसलेल्या फटक्याची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे भाजपच्या राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील अजित पवार यांनी पुण्यातील हॉटेलमध्ये अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीतही शहा यांची भेट घेतली. त्यामुळे महायुतीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोट्या प्रकरणात तुरुंगात डांबण्याचा डाव होता. पण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधीच्या एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे हे दोघे वाचले. नंतर या प्रकरणात देशमुखांवरच तुरुंगात जाण्याची वेळ आली, असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून देशमुखांना प्रतिज्ञापत्र पाठवणारा नेता कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. श्याम मानव पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांपुढे एक ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरनुसार उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना तुरुंगात डांबण्यात येणार होतं. पण देशमुखांनी असं करण्यास ठाम नकार दिला. त्यांनी त्यासंबंधीच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यामुळे हे नेते वाचले. पण देशमुखांवरच तब्बल 13 महिने तुरुंगात जाण्याची वेळ आली. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर महायुतीची सत्ता आली. त्यानंतर लगेचच या लोकांनी आपली नखे बाहेर काढली. ती नखे आता आपल्याला ओळखता आली पाहिजेत. संजय राऊत यांच्या विरोधात आतापर्यंत काही सिद्ध झालेलं आहे का, असं श्याम मानव म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तेव्हा सातत्याने तुमच्याकडे पाठवण्यात आलेल्या 4 प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी करण्याचा निरोप जात होते. यापैकी एक प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवले आणि दरमहा 100 कोटी गोळा करून द्या असे आदेश देणारे होते. दुसरे प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना दिशा सलियन नामक तरुणीवर अत्याचार करून खून केल्याचं होतं. सातत्यानं संजय राऊतांच्या संगतीत राहिल्यानं उद्धव ठाकरेंची भाषा घसरू लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या अनेक योजनांसाठी भरघोस निधी मिळाला आहे. यामध्ये मुंबईतल्या मेट्रो तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. हे उद्धव ठाकरेंना माहीत नाही का, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलंय. दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की बूथ चाटतात का, अशा प्रकारचे शब्द प्रयोग करणे योग्य नाही. उद्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं कौतुक केलं तर त्यांना बूथ चाटतात असं म्हटलं तर चालेल का? माझ्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबाबत आदर आहे, पण आम्ही असं काही सहन करणार नाही, असं केसरकरांनी म्हटलंय. दीपक केसरकर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहाटे 4 वाजेपर्यंत जागून काम करतात आणि तुम्ही सकाळी 11 वाजता उठून त्यांच्यावर टीका करता, हे बरोबर नाही, असा टोला केसरकरांनी लगावलाय. दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की आजपर्यंत उद्धव ठाकरे आमच्या आमदारांबाबत खूप काही वाईट बोलले, मात्र एकाही आमदाराला काही झालेलं नाही. ज्या आमदारांचं निधन झालं त्यांची बदनामी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. हा अधिकार त्यांना कुणी दिला, असा सवाल केसरकरांनी उपस्थित केलाय. तर एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचा अधिकार कुणी दिला, ते घटनाबाह्य आहेत की नाही हे न्यायालय ठरवेल, ते तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत. शिवसेना फोडल्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, नाहीतर त्यांचं कर्तृत्व काय आहे. दिल्लीनं महाराष्ट्राला कंगाल केलं, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. सरकार वाचवण्याचं बजेट आहे. पूर्वीच्या काळी गुजरातचे सरदार ईस्ट इंडिया कंपनीचे मदत घ्यायचे, तसा हा प्रकार आहे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते अर्थसंकल्पाचे कौतुक केले, त्यांच्या डिग्री तपासाव्या लागतील, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की बिहारच्या पुरासाठी निर्मला सीतारामन यांनी निधी दिला, त्यांना महाराष्ट्राचा पूर दिसला नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर राज्यात एक फूल 2 डाऊटफुलमध्ये संघर्ष सुरू आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना लगावलाय. संजय राऊत म्हणाले की पैशाच्या जोरावर जे बोलतात त्यांना आम्ही उत्तर देत नाही, लोंबड्या शेंबड्यांना मी उत्तर देत नाही. या महाराष्ट्रात काय चाललंय? एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांची अवस्था म्हणजे एक फूल 2 डाऊटफुल अशी आहे. यांच्यात जो काही संघर्ष सुरू आहे तो अख्खा महाराष्ट्र पाहतोय. अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, कधीच नव्हते, हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली. त्यांच्यात काही फार कर्तृत्व, कर्तबगारी काही नाही, अनुभवी नाही. दिल्लीला पैशांच्या थैल्या द्यायच्या आणि महाराष्ट्राची अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरच्या पाय पुसण्यासारखी केली आहे. गुजरात व्यापार मंडळाला बिनकण्याचा मुख्यमंत्री हवा असतो, त्या पद्धतीने हे काम करतायत, दुसरं काय, असं राऊतांनी म्हटलंय.
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं बुधवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झालाय. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झालाय. लष्करानं सांगितलं की मंगळवारी कुपवाडा जिल्ह्यातील कोवूत इथं 2-3 दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत लष्कराचा एक नॉन कमिशनर अधिकारी जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या शहीद जवानाची ओळख अद्याप समोर आलेली नाही. कुपवाडाच्या कोवूतमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या या दहशतवाद्यांना कालच सुरक्षा दलांनी घेरलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये 24 तासातील ही दुसरी चकमक आहे. पूंछमधील LOC जवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे 3 वाजता झालेल्या चकमकीत लान्स नाईक सुभाष कुमार जखमी झाले. त्यांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वृत्तानुसार पाकिस्तानचे दहशतवादी जम्मू काश्मीरमधील दुर्गम डोंगराळ भागात छोट्या छावण्यांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. आधुनिक शस्त्रास्त्रांबरोबरच त्यांच्याकडून दळणवळणाची आधुनिक साधनेही आहेत. त्यांचे सॅटेलाइट फोन देखील पूर्णपणे एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहेत. त्यामुळे इनपुट लिकेजचा धोका कमी होतो. त्याचवेळी स्थानिक लोक आणि इतर लोकांकडून दहशतवाद्यांबद्दल मिळालेली गुप्तचर माहिती जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात लष्कराला यश मिळत नाहीये.